नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, आज जे आहे ते आपली हळद जे आहे तर आपल्या हळदीला जवळपास आज 35 दिवस होत आहे। 15 जूनला आपली लागवड झाली होती, आज 19 जुलै आहे, तर 35 दिवस झालेले आहे। मध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे थोडा आपल्याला ठिबक लवकर टाका लागला आणि पाण्याची व्यवस्था करावी लागली, कारण पावसानं खूप ताण दिलं त्यामध्ये। आणि आता पुन्हा आपल्या वरुण राजाने जे आहे त्या शेतकऱ्यावर कृपा केल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत। 4 दिवसाखालीच पाऊस चांगला दमदार झालेला आहे। पाऊस म्हणजे पिकासाठी जो आहे तो दमदार झालेला आहे। बघा, याच्या खाली जे आहे ते ओल आहे, हे बघा, त्यामुळे आपलं जे हळद दिसत आहे ती हळद आता या 8 दिवसामध्ये छान दिसत आहे। वाढ बी चांगली झालेली आहे आणि कुठेही तूट झालेली नाही। हे बघा, अजून पण छोटा जे आहे ते अजून निघत आहे। पस्तीस दिवसाच्या याने छान वाढ आहे, पूर्ण हळद निघली पण, आणि अजून पण काही पोंगा अवस्थेमध्ये आहे, काही लहान पण आहे। हे बघा, आपण बघू शकतो नेमकीच, हे बघा। आणि याच्या बाजूलाच आपण तूर पण लावलेली आहे। हळद जी आहे ती आपली अर्धा एकर हळद आहे। आता याला बेड करायच्या अगोदर आपण सिंगल सुपर फॉस्फेट फेकून दिलं, तर त्यानंतर बेड पाडली होती। आता याला आपण बेसल डोस द्यायचा राहिलेला आहे। आपण आता याला बेसल डोस देणार आहोत अजून एक 8-10 दिवसामध्ये, आणि एखादी ड्रिचिंग पण करणार आहोत। तर तुम्ही कोणता बेसल डोस टाकलेला आहे, कोणती खतं टाकली त्या बेसलमध्ये, ते आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा, कारण एखादं चांगलं खत असेल नवीन कंपनीचे किंवा चांगला रिझल्ट देणार ते पण आम्हाला कळून जाईल, आणि मी कोणता बेसल डोस देणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच। तोपर्यंत जय जवान जय किसान। चॅनल आवडले असतात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।